मित्रांनो, विप्रो या कंपनी भरती निघाली आहे। खासियतेची अशी की तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, अप्लाय करू शकताय। आठवड्यातनं फक्त 5 दिवस काम आहे, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे। 2 दिवस कधी सुट्ट्या पाहिजे ते तुम्ही ठरवू शकताय। नाईट शिफ्ट मध्ये सुद्धा काम आहे, त्याचा पण तुम्हाला अलाउन्स मिळतोय आणि सॅलरी खूप जबरदस्त असणार आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये, अर्जंट भरती आहे। त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल तर अप्लाय करू शकताय। मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएट झालात, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात। कॅप फॅसिलिटी मिळते, भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात आणि भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला इथे सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय। त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करा। व्हिडिओ पूर्ण बघा तर समजणार आहे आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकतात। पहिली जी वॅकन्सी आहे ती फ्रेशर साठी असणार आहे। IT हेल्प डेस्क ही तुमची प्रोफाईल असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट इथे इंटरव्ह्यू असणार आहे, तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा नाहीये। 23 तारखेला हा इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्ही जर 23 नंतर व्हिडिओ बघत असाल तर पुढच्या वॅकन्सी सुद्धा आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, पहिली जी वॅकन्सी त्यामध्ये 23 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहे। जस्ट तुम्हाला तुमचं गव्हर्नमेंट ID कार्ड म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आहे यापैकी आणि अपडेटेड CV घेऊन इंटरव्ह्यूला जायचं आहे। ज्यामध्ये तुम्ही फ्रेशर्स, ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकताय। बाकी ते दुसरा काहीही अवघड क्रायटेरिया नाही आहे। वर्क फ्रॉम ऑफिस असणार आहे, म्हणजे ऑफिस जॉब असणार आहे। लोकेशन कुठलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे। खास करून ज्यांना IT फील्डमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी हा जॉब आहे, जिथे तुम्हाला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी म्हणजे 1 वे कॅब सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे। पुण्यामध्ये हा जॉब आहे, त्यामुळे पुण्यामध्ये तुम्ही कुठे राहत असाल तर तिथून तर ऑफिस पर्यंत 1 साइड तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते। काम काय करायचं तर ॲज अ सपोर्ट अनालिस्ट यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर असिस्टिंग एंड युजर्स ऑन ॲप्लिकेशन प्रॉब्लेम। थोडक्यात त्यांनी हा जो प्रोजेक्ट घेतलेला आहे, जे की मोबाईल सारखे ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये लोकांना जे काही प्रॉब्लेम येत आहे त्यांना त्याचे सोल्युशन प्रोव्हाइड करणं, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। मग त्यामध्ये डायग्नोज करणं, नेमका काय प्रॉब्लेम आहे तो ट्रबल शूट करणं, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। ओके, त्यामुळे जे पण इंटरेस्टेड आहे ते या पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्यासाठी काही अवघड प्रोसेस नाही आहे। जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, 23 तारखेला इंटरव्ह्यूला जायचंय। इंटरव्ह्यू लोकेशन तुम्ही ते बघू शकताय, प्लॉट नंबर 31 MIDC हिंजेवाडी फेज 2 या ठिकाणी तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तिथे ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला निशांत म्हणून असेल त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं आहे, म्हणजे तिथे नाव सांगायचं आहे आणि तुमचा हा इंटरव्ह्यू होणार आहे। ही पहिली पोस्ट आहे। दुसरी जी पोस्ट आहे ती पण तुम्ही ते बघू शकताय, इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेससाठी आहे। पुण्यामध्येच हा जॉब आहे, ज्यासाठी तुम्ही ते बघू शकताय नाईट शिफ्ट सुद्धा असणार आहे, ज्यासाठी एक्सलंट कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे आहे। फ्रेशर्स तुम्ही आहात किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, बोथ इथे अप्लाय करू शकताय। एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, काहीही झालंय, फक्त MBA सिव्हिल, मेकॅनिकल आणि LLB सोडून तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही अप्लाय करू शकताय। हां, जर का तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर नाही, पूर्ण झालेले पाहिजे। अंडर ग्रॅज्युएशन इलिजिबल म्हणजे काहींनी SY केलंय, FY करून सोडून दिलंय ते इलिजिबल आहे। पण जर का तुम्ही कॉलेज करत असाल तर कॉलेज आणि जॉब तुम्हाला दोन्ही जमणार नाही आहे। त्यामुळे एक तर कॉलेज सोडलेलं असेल तरी चालणार आहे किंवा कॉलेज पूर्ण झालंय तरी चालणार आहे। एंट्री लेवलचा जॉब आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स नसला तरी चालणार आहे। वर्क फ्रॉम ऑफिस आहे, घर बसल्या नाही आहे, ऑफिसमध्ये काम असणार आहे। पण बेनिफिट खूप जास्त आहे, तुम्हाला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मिळते, GK एक चांगली आहे, मेडिकल इन्शुरन्स मिळतोय, परमनंट जॉब असणार आहे। हे महत्त्वाचं आहे की परमनंट पोझिशन आहे, नो बॉन्ड नो ॲग्रीमेंट, कुठलाही ॲग्रीमेंट केलं जात नाही आहे। परमनंट जॉब आहे, त्यातल्या तर डायरेक्ट पेरोल जॉब असणार आहे। ऑन द जॉब ट्रेनिंग सुद्धा तुमची इथे होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे विप्रो सारखे कंपनी तुम्हाला ट्रेनिंग मिळते आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट पेरोल जॉब मिळतोय। त्यामुळे या जॉबसाठी नक्की तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि इथे HRचा नंबर सुद्धा आहे बघा, हा 97 वरून स्टार्टिंग होतं। या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा CV, बायोडाटा पाठवायचा आहे। जर का तुमचं सायन्स, कॉमर्स, आर्ट्स म्हणजे कुठलंही ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही ते पाठवू शकताय आणि सब्जेक्ट लाईन तुम्हाला लिहायची आहे
पुणे CSA. ओके, कारण की हा जो HR आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी हायरिंग करताय. मग नेमका हा रेझ्युमे कशासाठी आलाय, मग तुम्हाला त्या पोस्टचं नाव टाकायचं आहे पुणे CSA. हे टाकून तुम्हाला तुमचा जो रेझ्युमे आहे या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट पेरोल जॉब आहे, त्यामुळे या पोस्टसाठी जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करायचं आहे. ओके, त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे तुम्ही वाचू शकताय कस्टमर सपोर्ट असोसिएट HR एकता जे आहे त्या हायरिंग करताय. महत्त्वाचं म्हणजे ही मेजरली नाईट शिफ्ट असणार आहे, त्यामुळे ज्यांना नाईट शिफ्टमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही प्रोफाईल बेस्ट असणार आहे. इनबाउंड आउटबाउंड जे इंटरॅक्शन विथ क्लायंट, जे पण क्लायंट आहे ज्यांचे कॉल्स येणार आहे किंवा तुम्ही त्यांना कॉल करणार आहे, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. मग चॅट झालं, ईमेल झालं, यावर त्यांना तुम्हाला व्हॉइस सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे. 5 दिवस काम, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे. 2 दिवस सुट्ट्या कधी घ्यायच्या त्यासुद्धा तुम्ही ठरवू शकताय. फ्रेशर्स ओनली, इथे कुठलाही एक्सपिरियन्स पाहिजे नाही आहे, फ्रेशर्सच अप्लाय करू शकताय. नॉन टेक बॅकग्राऊंड इज प्रेफरेबल. नॉन टेक तुमचा बॅकग्राऊंड आहे, कुठलंही टेक्निकल नॉलेज नाही आहे तरी चालणार आहे. फक्त कम्युनिकेशन स्किल आणि ईमेल रायटिंग चांगली पाहिजे. ईमेल रायटिंगचा कोर्स मी तुम्हाला दिला आहे, कम्युनिकेशनचा कोर्स तुम्हाला दिला आहे. तुम्ही जर नवीन असाल तर आयकॉनिक मराठी चॅनलवर जा. काही दिवसापूर्वी टाटाचा हा फ्री कोर्स दिला होता ज्याद्वारे तुम्ही जॉब रेडी होणार आहात. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर प्रोफेशनल CV कसा बनवायचा तो व्हिडिओ टाकलाय. हे जर तुम्ही प्रॉपरली फॉलो करताय ना तर तुमचे जॉब मिळण्याचे चान्सेस वाढणार, कारण की तुम्ही इम्प्रूव्ह होताय. जर का तुम्ही तुमच्याच वेनी चालणार आहात तर तुम्हाला खूप अवघड जाणार आहे. याआधी पण मी एक टाटाचा फ्री कोर्स दिला आहे, तुम्ही चॅनलवर चेक करा. इथे बघा हा पण ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे IBMचं, हे पण तुम्ही घेऊन टाका जेणेकरून तुमच्या CVची व्हॅल्यू वाढेल. त्यामुळे अत्यंत गरजेचे स्किल्स आहे हे तुमच्याकडे पाहिजे. वन वे तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. शिफ्ट अलाउन्स म्हणजे नाईट शिफ्ट करताय तर तुम्हाला एक्स्ट्रा अलाउन्स सुद्धा मिळणार आहे. आता इथे अप्लाय कसं करायचं तर इथे बघा HRचा नंबर दिलेला आहे. डू नॉट कॉल सांगितलं, कारण की कॉल करू नका, कारण की हा व्हिडिओ जवळपास 5-1000 लोक तरी ॲटलिस्ट बघतील. मग 5000 जर यांना कॉल जाणार आहे तर कोण उचलणार आहे. तर तुम्हाला तुमचा CV, प्रोफेशनल CV, जे CV बघितल्या HRला वाटलं पाहिजे यस इज बंदे में दम आहे, याला हायर करा. त्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट असा प्रोफेशनल CV या नंबरवर पाठवायचा आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल, म्हणजे शॉर्टलिस्टिंग होईल, त्यानंतर इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन होईल. महत्त्वाचं म्हणजे अर्जंट इमिडिएट हायरिंग आहे. ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय हा पण परमनंट फुल टाइम जॉब आहे, त्यामुळे अप्लाय करा. एनी ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजे. पुढची जी वॅकन्सी आहे ती पण बघू शकताय. विप्रो इज हायरिंग फॉर असोसिएट. पण हा जो जॉब आहे हा मुंबईमधल्या ऑल एरियासाठी आहे, म्हणजे जे मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी आहे. आणि तुम्ही ते बघू शकताय 50 वॅकन्सी आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके, फक्त एकच गोष्ट आहे, ही सिनियर लेवलची पोस्ट आहे त्यामुळे इथे एक्सपिरियन्स मागितला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनीच इथे अप्लाय करा. ओके, मिनिमम 6 महिन्यापासून 36 महिन्यापर्यंत जर तुमच्याकडे नॉन व्हॉइस प्रोसेसचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही अप्लाय करू शकताय. ऐरोली मुंबई या ठिकाणी तुमचं ऑफिस असणार आहे. आणि पुढची जी पोस्ट आहे ती पण तुम्ही ते बघू शकताय, ऐरोली मुंबईमध्ये आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. एनी ग्रॅज्युएट, पण इथे फ्रेशर्स आहात किंवा एक्सपिरियन्स आहात, बोथ अप्लाय करू शकणार आहात. एक्सपिरियन्स काय पाहिजे तर MS Excel आलं पाहिजे. बघा इतकं सोपं मागितलं आहे. MS Excelवर तर ऑलरेडी मी कोर्स तुम्हाला दिलेला आहे, वारंवार सांगतोय, कारण की बघा हे डेटा एंट्रीचा जो जॉब टाकला होता मी, बघा हा डेटा एंट्री झाला, त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर झाला आणि ते अजून एक टाकलं होतं मी. या सगळ्यांसाठी तुम्हाला MS Excel येणं गरजेचं आहे. तर शिकून घ्या, महत्त्वपूर्ण स्किल्स आहे. हे जर स्किल शिकताय तर तुम्ही MS Excelद्वारे चांगलं जॉब मिळू शकताय. 5 दिवस काम असणार आहे. सॅटर्डे संडे सुट्टी आहे, फिक्स ऑफ आहे. सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टी मिळणार आहे. तुम्ही ट्रेकिंग वगैरे करू शकताय, ब्लॉगिंग करू शकताय, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही 2 दिवसात करू शकताय. त्यामुळे चांगला जॉब आहे, म्हणजे काम पण मिळतंय, एन्जॉय पण होतोय आणि एक चांगली गोष्ट इथे असणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे की इथे 1 वर्षाचा सर्व्हिस ॲग्रीमेंट आहे. म्हणजे जर का तुम्ही हे जॉब जॉईन करताय तर 1 वर्ष तुम्हाला यांच्यासोबत काम करणंच आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहात, MA झालंय, MCom झालंय, पार्ट टाइम MBA झालंय, तरी इथे चालणार आहे. ओके,
तुम्ही जर टेक्निकल ग्रॅज्युएट केलेलं आहे तर ते अलाउ नाही आहे. ऐरोली लोकेशन आहे, हा पण फुल टाइम परमनंट जॉब आहे. तर 2 जॉब मुंबईमध्ये ऐरोलीला आहे आणि बाकी 3 जॉब हे पुण्यामध्ये. तर तुमच्या स्किल्सनुसार फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, त्यानुसार इथे अप्लाय करा. सगळी माहिती एचआरचे डिटेल्स तुम्हाला इथे मिळतात. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा CV त्या नंबरवर पाठवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्ही जॉबला जॉईन सुद्धा होणार आहात. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी बिंदास अप्लाय करा आणि ज्यांना स्किल शिकायची आहे, भारी भारी कोर्सेस करायचे आहे, जॉब रेडी व्हायचं आहे, त्यांनी हे व्हिडिओ बघून एक चांगला कोर्स करून जॉबला लागू शकणार आहात. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे.